हरिओम. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खूप जणांचं असं होतंय की ध्यानाला बसतायत, ध्यान करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण पण कुठंतरी अडचणी येत आहेत, कुठंतरी मन लागत नाहीये, कुठंतरी असं होतंय की ध्यानाला बसल्यानंतर पण एकाग्र होता येत नाही. तळमळ असणंच महत्वाचं आहे. तळमळ असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. या ध्यानाविषयी, एकाग्र होण्याविषयी, समग्र साधनेविषयी अत्यंत मोलाची आणि महत्वाची गोष्ट अशी की आपण साधनेला बसतो, अगदी शांत हो श्री गुरु दत्ता ऐकत असतो, शांत भाव जागा असतो मनामध्ये, आपण अत्यंत शांत विचार घेऊन ते ऐकायला बसतो आणि नेमकं शेजारी कुणीतरी खडखड खुटखुट करत असतो, तो आवाज होत असतो, आपलं लक्ष विचलित होत असतं आणि त्या ध्यानाकडे आपलं लक्ष नसतं, आपण एकाग्र होऊ शकत नाही आणि मग आपली चिडचिड होते. असं वाटतं या समोरच्या व्यक्तीनं हे हालणं, ते आवाज करणं किंवा कोणाचा तरी फोन आला म्हणून कोणाशी तरी बोलणं, हे सगळं कसं पटकन थांबायला पाहिजे. साधक बनायचं असेल तर आता काही नियम करत जायचे. नवरा बायकोच्या भांडणाविषयी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीनं संयम ठेवायचा आहे. आणखीन एक अत्यंत मोलाची गोष्ट, आपण ध्यानाला, साधनेला, परमेश्वराची प्रार्थना करायला बसलेलं असताना इतर लोक आवाज करत असतील, लहान मुलं खेळत असतील, तर आता कटाक्षाने एक महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे या गोष्टींनी आपण इरिटेट होणार नाही याची काळजी घ्यायची. तो आवाज सुरू राहू द्यायचा, कुणालाही सूचना करायच्या नाही की तो आवाज बंद करा, कुणालाही म्हणायचं नाही की असं वागू नका, कुणालावरही चिडचिड न करता मनाला सांगायचं की मना रे, मना सज्जना, सज्जन हो. पहिल्यांदा समजून घे की ठीक आहे, समोरची व्यक्ती तिच्याप्रमाणे वागते आहे, पण त्यांना आपण इरिटेट व्हायचं नाही, आपण तेवढंच धीरगंभीर, आपण तेवढंच शांत राहता आलं पाहिजे. या छोट्या छोट्या एक्सरसाइजेस मी ज्या तुम्हाला सांगतोय त्या अत्यंत मोलाच्या यासाठी आहेत की एक्सरसाइजेस आपण करायला लागलो, आता याच्या पुढे अशा काही गोष्टी जाणवायला लागल्या आणि त्या जाणवत असताना जर आपण मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं तुम्हाला एक गोष्ट निश्चितच जाणवायला लागेल, तुम्हाला या इतर गोष्टींचा आपोआपच त्रास होईन असा होईल, तुम्हाला एकाग्र होता येईल, त्या गुरुवर्यांच्या ठाई आणि आपल्या आराध्याच्या ठिकाणी तुम्हाला शांत, स्तब्ध, स्थिर होता येईल. आणि त्या स्थिरतेतून एकाग्रता किती यावी तर शेजारी बसलेली व्यक्ती बडबड करत असताना ती बडबड ऐकायला यावी पण कळू नये, आपलं लक्ष त्या परमेश्वराच्या ठाई असावं, त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे नसावं. आपण मोबाईल घेऊन बसलेलो असतो, समोरची व्यक्ती बोलत असते आणि त्या मोबाईल मध्ये आपण इतके एकरूप होऊन जातो की ती समोरची व्यक्ती काय बोलते आहे याकडेही आपलं भान नसतं, लक्ष नसतं. ती व्यक्ती बोलत असते, आपल्याला कळत नाही. जसं त्या मोबाईलशी एकरूप होता येतं, तसं ध्यान करताना, साधना करताना आपल्या आराध्याशी, भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे. या झाल्या आपल्या आठवड्याच्या वेगवेगळ्या एक्सरसाइजेस की काय काय करायचं आता, तर या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पण आणखीनही काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या. काही लोकांच्या मनातले प्रश्न आहेत आणि पहिला प्रश्न असा की या रेणुकेचं, जगदंबेचं आख्यान सांगत असताना या आख्यानांतर्गत आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो आहोत ती मूलाधाराची साधना. आणि मूलाधाराची साधना करत असताना पुन्हा प्रश्न असा पडला
हो, आमचा आराध्याचा मंत्र वेगळा आहे. माझा आराध्य वेगळं आहे. माझा जपाचा मंत्र वेगळा आहे. मग आता मी माझी साधना करू की गणपतीची साधना करू? माझ्या गुरुमंत्राचा मी जप करू की मूलाधाराची साधना करू? अथर्व शीर्षामधले एक महत्वाची ओळ पुन्हा तुम्हाला सांगतो. त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम. म्हणजे प्रत्येक योगी, मग त्याचा आराध्य काहीही असू देत, पहिले तो गणपतीचं पूजन, गणपतीचं वंदन आणि गणपतीचं स्तवन मनातल्या मनात केल्याशिवाय, गणपतीची प्रार्थना केल्याशिवाय पुढे जात नाही. म्हणजे आपल्या आराध्याची जरी आपण उपासना करत असलो, साधना करत असलो, जप श्वासांच्या लयीवरती एकाग्र होऊन ध्यान निमग्न होण्याचा जरी प्रयत्न करत असलो, तरी गणपतीची साधना आपल्याला निश्चितच रोजच करायची आहे. आणि त्याबरोबर आपली साधना पण नियमित सुरू राहिली पाहिजे. या जगदंबेच्या रेणुकेच्या आख्यानाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. आणि आज गुरु महाराजांनी जे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे ते तर अत्यंत मोलाचं असं आहे, ज्यातनं या भारतभूमीची संस्कृती घडत गेली. ही भारतभूमी आकाराला यायला लागली त्या आख्यानाविषयी. आणि या आख्यानाविषयी मी सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं ती मूळ तफावत रेणुका आणि जमदग्नी यांच्या विचारांमध्ये. या मूळ विचारांमधल्या तफावतीबद्दल बोलत असताना जमदग्नी अग्नी मार्फत उपासना सांगत होते, तर रेणुका जल म्हणजे पाण्यामार्फत उपासना सांगत होते. खरं पाहिलं तर वडील आणि आई यांच्यात हाच फरक आहे बरं का. वडील म्हणजे अग्नी तत्व आणि आई म्हणजे जलतत्व. किती साधं सोपं आणि सुंदर आहे बघा. चटका पाण्याचाही बसतो. कढत उकळतं पाणी अंगावर टाकलं तर पाण्यानंही भाजायला निश्चितच होतं, पण भाजलं तर पहिल्यांदा आपल्याला पाणीच आठवतं. अग्नी हे वडील तत्व आणि जल हे मातृतत्व. हे जरी व्याख्या झाली तरी रेणुकेच्या आख्यानामध्ये या जलतत्वाचं महत्व काय हे जर आपण समजून घेतलं तर आज आपण ज्या पद्धतीने या हिंदू धर्मामध्ये जगतो आहोत त्याची मुहूर्त मेढ कुठंतरी या रेणुकेनं केली असं आपल्याला प्रकटपणे जाणवायला लागतं. म्हणजे कशी? मूळ आपण अग्निपूजक आणि मुळात आपण अग्निपूजक असताना या रेणुकेनं एक वेगळी संस्कृती, विचारधारा, साधनेची पद्धत आपल्यात रुजवायला सुरुवात केली. तिचे दोन गोष्टींवरती जमदग्नींशी सहमती नव्हती. जरी तिचा विरोध नव्हता, जरी ती अग्निपूजेच्या विरोधात नव्हती, यज्ञ याग करू नयेत असं तिचं म्हणणं कधीच नव्हतं, पण त्याचबरोबर केवळ तेवढंच करू नये तर त्याच्याबरोबर परमेश्वराची वेगळ्या पद्धतीनं साधना आणि उपासना केली पाहिजे हे तिचं अत्यंत प्रगट मत होतं. एकदा तर बोलता बोलता तिने जमदग्नींना सांगितले की जमदग्नी, अहो तुम्ही नवरा म्हणून फक्त कल्पना करायची. तुम्ही जा ध्यानस्थ बसा आणि मी घरात कल्पना करते की हा नवरा माझा घरात आहे आणि मी नवरा असलेल्या त्या कल्पनेवर, त्या वायू तत्वावरती प्रेम करायला लागते. चालेल का? आणि चालायला जरी लागलं तरी त्या निर्गुण तत्वावरती, त्या वायूवरती जरी मी नवरा म्हणून प्रेम करायचं म्हटलं तरी तिथं मला प्रतिमा तुमचीच दिसेल. मी प्रेम कुणावर करते तर माझ्या नवऱ्यावर, जमदग्नींवर. आणि हे जमदग्नींचं स्वरूप माझ्या समोर आल्यानंतर माझा आराध्य, माझा नवरा, माझे स्वामी, माझे प्रियकर, माझे मित्र, सहकारी, हे सगळं जमदग्नी होतात. पण त्या जमदग्नींना एक रूपरेषा असते आणि जशी जमदग्नी या तत्वाला एक रूपरेषा असते तशीच साधना करत असताना दैवतांची मूर्त स्वरूपामध्ये जर साधना करायला सुरुवात केली कुठल्याही मनुष्याला,
परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग सापडेल. अग्नितत्वाबद्दल सांगत असताना रेणुका जमदग्नींना सांगते की महर्षी, अहो हा अग्नी फक्त यज्ञ कुंडातच असतो असं नव्हे, तो मनुष्याच्या देहातही ऊर्जेच्या स्वरूपानं, चैतन्याच्या स्वरूपानं, शक्तीच्या स्वरूपानं वास करत असतो. जठरामध्ये गेलात तर जठराग्नी होतो. तुमच्या जिवंत शरीराचा जिवंतपणा म्हटलात तर तुमच्या देहाचं चैतन्य होतो. आणि साधना करायची म्हटली तर हाच अग्नी तुमच्या कुंडलिनीमध्ये बसून कुंडलिनी शक्ती पण होतो. आणि म्हणून अग्नी तत्वाचा अभेर करून चालणार नाही, परंतु अग्नी तत्व हे केवळ एखाद्या यज्ञकुंडातच विराजमान असतं, या संकल्पनेबाहेर या अवघ्या समाजाला आपल्याला काढायचं आहे. त्यांना सांगायचंय की अग्नीचा विचार करत असताना या आहुती अग्नीला देण्याचं जे जे तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोचवायचं आहे, पितरांपर्यंत पोचवायचंय, ते स्वाहा आणि स्वधे मार्फत त्या अग्नी तत्वाला अर्पण करत असताना तो अग्नी फक्त यज्ञ कुंडातच आहे असं नाही, तर हाच अग्नी तुमच्या जठरात आहे. तो जठराग्नी म्हणून तुमच्या शरीरात निवास करतो आहे. तुम्ही स्वतः चैतन्य म्हणून जे जगता आहात तोही अग्नीच आहे. आणि तुमच्या शरीरातली कुंडलिनी शक्ती ही अग्नीचंच स्वरूप आहे. हे विसरून चालणार, हे विसरून चालणार नाही. असं रेणुका सांगत असताना सांगते की आहुती अग्नीलाच द्यायच्या आहेत ना, तुम्ही त्याला आहुती म्हणत असाल तर मी त्याला प्रसाद म्हणणार आहे. तुम्ही आहुती म्हणणार आहात आणि आहुती देऊन त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याची जी कथा तुम्ही सांगता आहात, त्या आहुती तुम्ही यज्ञात अर्पित करणार आहात, त्याचा स्वाहाकार होणार आहे. आणि स्वाहाकार झाल्यानंतर त्या आहुतींमधलं चैतन्य परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. स्वामी, अहो तीच आहुती आता मी नैवेद्य स्वरूपामध्ये परमेश्वराला अर्पित करणार आहे. बघा, नैवेद्य आणि आहुती आपण अग्निपूजेतून मूर्तीपूजेकडे जे आलो, ते वळत असताना या सगळ्या गोष्टींमागे सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर ते जगदंबा रेणुकेच आहे. तिचे विचार बघा केवढे सुंदर आणि प्रगल्भ आहेत. ती म्हणते, स्वामी तुम्ही आहुती अग्नीला देणार असाल तर मी नैवेद्य अग्नीला देईन. तुम्ही आहुती यज्ञकुंडात टाकून जाळून टाकणार असाल, भस्मसात करणार असाल तर मी नैवेद्य परमेश्वराला अर्पण करेन. आणि परमेश्वराला अर्पण केलेला हा नैवेद्य प्रसादाच्या रूपानं या मनुष्य प्राण्यांना भक्षणासाठी दे. तो प्रसाद खाल्ला की तो जठराग्नीच्या स्वाधीन होईल. तो जठराग्नीच्या स्वाधीन झाला की हाच प्रसाद तिथं स्वाहा, त्याचा स्वाहाकार जठराग्नीमुळे, त्याचा स्वाहाकार जठराग्नीमुळे आपल्या पोटामध्ये होईल. आणि त्यातनं निर्माण होणारी तेजयुक्त प्रासादिक शक्ती, चैतन्य शक्ती, जी सत्व गुणांनी परिपूर्ण असेल, अशी प्रसाद भक्षण करणाऱ्या मनुष्याच्या ठाई निवास करायला लागेल. आणि या मनुष्याचं रूपांतर परमेश्वरापर्यंत करणं, या मनुष्याला साधना शिकवून, भक्ती शिकवून, नैवेद्याचा प्रसाद अर्पण करून मनुष्यातून ईश्वरापर्यंत नेण्याचं महत्वाचं कार्य आपल्याला करायचं आहे. म्हणून हे जमदग्नी आता फक्त यज्ञ संस्कारांची भाषा करू नका, तर अग्निपूजे व्यतिरिक्त आपल्याला या अवघ्या भारतीय जनमानसाला, भारत भूमीला, अखंड अशा असंस्कृत असलेल्या प्रजेला सुसंस्कृत करून भक्ती मार्गाने पहिल्यांदा परमेश्वरापर्यंत न्यायचं आहे. कारण यज्ञ, याग, होम, हवन हे काही सर्वसामान्यांना
पटणारं, रुचणारं, कळणारं आणि पचणारं नाही आहे. जर सर्वसामान्यांपर्यंत परमेश्वराला पोचवायचं असेल, परमेश्वर जर प्रत्येक सर्वसामान्य जीवाच्या ठाई वास्तव्याला ठेवायचा असेल, प्रत्येक जीवित मनुष्याच्या ठिकाणी परमेश्वरी भाव जर निर्माण करायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भक्ती मार्ग शिकवावा लागेल. आणि भक्ती मार्ग जर त्यांना यायला लागला तरच पुढे स्वामी साधना घडू शकेल. निर्गुणाची उपासना, हवेतच कल्पना करायची की ही चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला यज्ञ यागांमधनं आहुती द्यायच्या आणि त्या आहुतींमार्फत साधना करायची, ही गोष्ट सर्वसामान्यांना पचणारी नाही. यज्ञ यागाच्या, होम हवनाच्या मार्गानं हा सर्वसामान्य मनुष्य ईश्वरापर्यंत पोचू शकणार नाही. आणि स्वामी, मी रेणुका आणि तुम्ही जमदग्नी म्हणून नारायणाच्या अवताराला, त्या भार्गव रामाला जन्म घालण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपला जन्म हा फक्त त्या भार्गव रामाला जन्माला घालण्यासाठी झालेला नाही. आपला जन्म फक्त आपली स्वतःची साधना करून अक्कलपोटेपणानं स्वतःच भलं साधून घेण्यासाठी झालेला नाही, तर या जनमानसाला सुसंस्कृत करून त्यांना साधना शिकवून अत्यंत पवित्र असं साधनामय जीवन भक्ती मार्गातनं त्यांच्या जीवनात उत्पन्न करून हळूहळू त्यांना एकरूपता, एकाग्रता, एक भाव यातून अद्वैत साधून आत्मज्ञानापर्यंत न्यायचा. आत्मज्ञानाबद्दलचा जो मी विचार सांगितला तो बघा, एकाग्रता, एकरूपता, अद्वैत या सगळ्यातून साधणार हे आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान मिळवणं इतकं जर सोपं असतं तर यज्ञ याग करणाऱ्या सगळ्यांना आत्मज्ञानाची अनुभूती झाली असते. रेणुका जमदग्नींना सांगते की जमदग्नी, आपण फक्त स्वतःच्या साधनेपुरते जन्माला आलेलो नाही. आपल्या जन्माचं प्रयोजन हे फक्त स्वतःची साधना आणि त्या नारायणाच्या अवताराला जन्म घालण्याचं प्रयोजन एवढंच नाही, तर समाज सुस्थितीत आणून भक्ती मार्गानं योग मार्ग, योग मार्गातून ज्ञान मार्ग, भक्ती, योग आणि ज्ञान याची त्रिवेणी गुंफून जन्म घेतलेल्या प्रत्येक जडावस्थेतल्या मनुष्याला सहस्रारापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवण्याचं कार्य करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आणि ही अत्यंत मोलाची बाब रेणुकेनं नेहमीच तिच्या मनात जिवंत ठेवली होती. आणि म्हणून रेणुका ही आदिमाया, जगदंबा या भूलोकामध्ये अत्यंत महत्वाची समजल्या गेली. आणि या जगदंबेची साधना रेणुकेच्या स्वरूपात व्हायला लागली त्या या अवतार कार्यामुळे. मग ही रेणुका जमदग्नींना काय सांगते बघा. जमदग्नी म्हणतात की रेणुके, अगं परमेश्वरांपर्यंत जर तुझ्या आहुती पोचवायच्या असतील तर त्या यज्ञातच टाकायला हव्यात. अग्नी हे तत्व हे एकच तत्व असं आहे की जे अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. त्यावर रेणुका म्हणाली, स्वामी, ही गलतफहमी, हा चुकीचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका. 5 जर प्रमुख तत्व तुम्ही लक्षात घेतली, विचारात घेतली, तर जसा अग्नी आहे तसं जल आहे, तसं वायू आहे, तशी मृत्तिका आहे, जड तत्व आहे, वाहत तत्व आहे, वायू तत्व आहे, तेज आहे आणि अखंड अशी या सृष्टीची पोकळी आहे. ही तत्व जर त्या परमेश्वरानं निर्माण केलेली असतील आणि त्या ब्रह्मचैतन्याचा जर ही 5 तत्व भाग असतील
तर या पाचही तत्वांच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरापर्यंत निश्चितच पोचता येईल. हा पहिला आद्य विचार जगदंबा रेणुकेनं या भारतीय संस्कृतीमध्ये मांडला. आणि ती म्हणाली, स्वामी आता परमेश्वराला अर्पण करण्याची तुमची पद्धत ही अग्नीला अर्पण करण्याची असेल तर मी तीच अर्पण करण्यासाठी आता जलतत्वाचा वापर करणार. जमदग्नींना एक अत्यंत मोलाचा विचार दिला. यज्ञकुंडामध्ये यव टाकता, तीळ टाकता, गोघृत टाकता, हेच मी आता नैवेद्याच्या रूपानं त्या परमेश्वराला जलतत्वाच्या माध्यमातून अर्पण करणार आहे. ही विचारधाराच नव्हती. जमदग्नी म्हणाले, रेणुके म्हणजे तू काय करणार आहेस? तर रेणुका म्हणाली, तुम्ही अग्नीत अन्न टाकता, मी अन्नाभोवती पाणी फिरवेन. तीनदा ज्या गोष्टी भोवती तुम्ही पाणी फिरवाल आणि मनोभावे प्रार्थना करून ज्या देवतेला आवाहन करून ते अर्पण कराल त्याला ते पोचेल. महत्वाचा शब्द ऐकलात का? की ज्या ज्या देवतेला आवाहन करून अर्पण कराल त्याला ते पोचतं. म्हणजे नैवेद्य दाखवत असताना आपण काय करतो, तर चौकोनी मंडल तयार करतो. म्हणजे चौकोन तयार करतो. नैवेद्य दाखवताना त्याखाली पाण्यानं स्वस्तिक काढायचं नाही, तर चौकोनी मंडळ करायचं. आणि चौकोनी मंडळ केल्यानंतर त्यावर नैवेद्य जो अर्पण करायचा तो धातूच्या पात्रामध्ये अर्पण करायचा. ही काही महत्वाची शास्त्रीय जी कल्पना आहे, जी रेणुकेनं सगळ्यात पहिल्यांदा मांडली, ती आपल्याला खूपदा माहिती नसते. आणि मग आपण काय करतो, तर पेढ्या आणले की पेढ्याचा पुडा कागदी तसाच देवासमोर ठेवतो, त्याच्या भोवती पाणी फिरवतो. ही तत्व ज्यातनं ट्रान्समिट होऊ शकतील असे कंडक्टर्स पाहिजे. इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर्स म्हणजे तुम्हाला धातूच घ्यावे लागतील. मग तांब असू देत, पितळ असू देत, चांदी असू देत, सोनं असू देत, किंवा स्टीलचं सुद्धा पात्र असू देत. पण प्लास्टिकच्या वाटीत, कागदाच्या डब्यात असा नैवेद्य दाखवायचा नाही. नैवेद्य कसा दाखवायचा, तर चौकोनी मंडळ करायचं. ज्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायचंय ते धातूच्या पात्रामध्ये वाढायचं, त्या परमेश्वरासमोर ठेवायचं आणि पाणीने फिरवून टाकायचं. ज्याला अर्पण करायचंय नैवेद्य त्या दैवताचं पहिल्यांदा आवाहन करायचं. यज्ञयाग करताना काय म्हणतो आपण, ओम गंग गणपतये नमः असं जरी म्हणत असले तरी त्या यंत्रापाठोपाठ आहुती टाकताना स्वाहा, की हे स्वहे, हे स्वाहे, ही आहुती त्या गणेशापर्यंत पोचत. तसं जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा चौकोनी मंडळ तयार करायचं, त्यावर धातूचं पात्र ठेवायचं, त्यात प्रसाद ठेवलेला आहे आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी हात जोडायचे. ज्या परमेश्वराला, ज्या स्वरूपाला, ज्या भगवंताला ते अर्पण करायचं आहे, पहिले त्याचं स्मरण करायचं. अहो, लोकांच्या घरी जेवायला जायचं असलं तर जोपर्यंत तुम्हाला आमंत्रण येत नाही तोपर्यंत तुम्ही असेच आगंतुक जाऊन उभे राहत नाही जेवायला. तसं परमेश्वराला सुद्धा, परमेश्वरच काय, ताट वाढली की आई सुद्धा आवाज देते, बाळ चल रे, ताट वाढलंय, जेवायला ये. तसं ज्या परमेश्वराला, परमात्म्याला, गुरुवर्यांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्यांचं आवाहन करायला नको. नुसतेच गेले, भरकन नैवेद्य दाखवला, आरती केली, कधी खातो असं झालं, पटकन आपणच खाल्लं. कारण फार सुंदर आवडणारी मिठाई देवासमोर ठेवलेली असली आणि भूक लागलेली असली की आरती कधी संपते आणि कधी तो प्रसाद खायला मिळतो याच्याकडे लक्ष लागलेलं असतंच. असू दे, तो मनुष्य स्वभाव आहे. पण
इथं काय महत्वाचं आहे तर ज्या परमात्म्याला, परमेश्वराला, ज्या विग्रह स्वरूपाला, मूर्त स्वरूपाला हा प्रसाद नव्हे नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्याचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे चौकोनी मंडळ करून नैवेद्य ठेवला की पहिल्यांदा हात जोडायचे, कारण सेवक भाव आपल्या अंगी असायला पाहिजे, लीनता असायला पाहिजे. आणि कुणीतरी आपल्यापेक्षा अत्यंत वरचढ आहे, जो आपल्यावरही अंकुश ठेवून आहे, याची सातत्यानं आपल्या मनाला जाणीव पाहिजे. आपल्याला कोणाची तरी भीती वाटलीच पाहिजे, पण सकारात्मक भीती वाटायला पाहिजे. आणि सकारात्मक भीती ज्याची वाटू शकते तो परमेश्वर, परमात्मा. त्याचं ज्या स्वरूपामध्ये आपण चिंतन करत असतो, मनन करत असतो, त्याला मनोभावे नमस्कार करायचा आणि मनोभावे सांगायचं, भगवंता कृष्णा आराध्य आहे, कृष्णाला अर्पण करायचं. कृष्णा चल, तुझ्यासाठी नैवेद्य वाढून आणलाय, आता मी पाणी फिरवणार आहे, जलतत्वामार्फत हा नैवेद्य मी तुला अर्पण करणार आहे, माझ्यावर कृपा कर, स्वीकार कर या नैवेद्याचा. बाबा रे, माहिती नाही कसा झाला, केला तर तुझ्यासाठी, मनोभावे केलाय. काही राहिलं असेल, मीठ राहिलं असेल, काही कमी पडलं असेल, रागावू नकोस हा, पण मला हे पण माहिती आहे कृष्णा, अरे कसंही रांधलं मनोभावे आणि त्याचा नैवेद्य दाखवला की त्या नैवेद्याचं रूपांतर तू प्रसादात करतोस, आणि तो प्रसाद अत्यंत मधुर असा असतो. हे माधुर्य नैवेद्यात नसतं तर प्रसादात असतं. किती मोलाचे विचार आहेत बघा. ती जगदंबा रेणुका, मग कृष्ण असू देत, जगदंबा रेणुका असू देत, शंकर असू देत, आपले गुरुवर्य असू देत, दत्तप्रभू असू देत, ज्याला कुणाला नैवेद्य दाखवायचा त्याच्या समोर नैवेद्य ठेवल्यानंतर मनोभावे पहिल्यांदा प्रार्थना करायची. आता एक गंमत बरं का, देवघरात खूप सारे देव आहेत, नैवेद्याचं ताट वाढून आणलंय ते एकच. आता कोणाला प्रश्न आहे ना, आता हे कोणाला द्यायचं? हे त्या गणपतीनं खावं, बाळकृष्णानं खावं, अन्नपूर्णेनं खावं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निश्चितच येणार आहे. पण देवघरामध्ये ज्याच्या समोर तुम्ही हा नैवेद्य ठेवलेला आहे त्या प्रत्येक दैवताचं तुम्हाला स्मरण झालंच पाहिजे, त्या प्रत्येक देवतेचं आवाहन तुम्हाला करता आलंच पाहिजे. आणि त्या सगळ्यांना मिळून आपण नैवेद्य दाखवणार आहोत, पण नैवेद्य दाखवण्याआधी स्मरण, हात जोडून स्मरण केल्यानंतर आता काय करायचं तर हातात पाणी घ्यायचं. कुठे? करपृष्ठावरती, तळहाताच्या मध्यावरती पाणी घ्यायचं, बोटांवर नव्हे. आणि मध्ये पाणी घेऊन मग ते पाणी नैवेद्याभोवती फिरवत असताना अंगठा वर राहील याची नेहमी जाणीव ठेवायची. असं पाणी फिरवायचं नाही नैवेद्याभोवती, तो अंगठाही आला. पाणी फिरवताना असं पाणी फिरवता आलं पाहिजे. मी तुम्हाला मुद्रा दाखवतो. हा हात असा घेतला, इथं हाताच्या मध्ये पाणी घेतलं, हा अंगठा वर आहे आणि असा अंगठा करून या बोटांनी पाणी फिरवता आलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट महत्वाची, हे पाणी फिरवताना ही तर्जनी वर उचलून धरायची, म्हणजे या 3 बोटांनी, या 3 बोटांनी पाणी सोडून नैवेद्य दाखवता आला पाहिजे. या तर्जनीच्या मुळाशी पितृतीर्थ, मधल्या बोटाच्या मुळाशी
मनुष्य तीर्थ, अनामिकेच्या अंगठी ज्या बोटात घालतो त्याच्या मुळाशी देवतीर्थ, करंगळीच्या तळाशी ऋषी तीर्थ आणि अंगठ्याच्या तळाशी ब्रह्म स्वरूपाचं निर्गुण तीर्थ. परत लक्षात घ्या, हे अत्यंत मोलाचं आहे. या तर्जनीच्या मुळाशी पितृतीर्थ, मध्यमेच्या तळाशी मनुष्य तीर्थ, अनामिकेच्या तळाशी देवतीर्थ, करांगळीच्या तळाशी ऋषी तीर्थ आणि अंगठ्याच्या तळाशी ब्रह्मतीर्थ. आता या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. त्या दोन गोष्टी करतात, कुणालाही ओवाळताना, कुणालाही कुंकू लावताना आणि परमेश्वराला किंवा पितरांना प्रसाद अर्पण करतात, नैवेद्य अर्पण करतात. म्हणजे काय करायचं तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्याकडे कुणीही स्त्री कुणीही पुरुष येतो त्याला तुम्ही कुंकू लावता तेव्हा सहज असं चिमटीमध्ये कुंकू घेता आणि अंगठ्याने लावून टाकता. अंगठा वापरणं म्हणजे चल जा तुला काही मिळणार नाही ही भावना. अंगठा दाखवणं आपण म्हणतो ना, निर्गुण निराकार, ज्याला काहीही द्यायचं नाही त्याला अंगठा. तर्जनी फक्त पितरांच्या वंदनासाठी, म्हणजे आई किंवा वडील किंवा आजी आजोबा, आपल्या घरचे जे आपले पूर्वज जे मृत्यू उपरांत पितृलोकात गेलेले आहेत त्यांची तसबीर, पिंड किंवा श्राद्ध भोजन करत असताना, श्राद्धांनाचा नैवेद्य दाखवत असताना, तिथं कुंकू वगैरे वापरत असताना या तर्जनीचा उपयोग करायचा. कुणालाही असं या बोटाने कुंकू लावायचं नाही. कुणीही मनुष्य स्वरूप मित्र मैत्रिणी आल्या की हळद कुंकू लावताना किंवा कुणालाही कुंकू लावताना या मधल्या बोटाचा वापर करा. मात्र आपले गुरु, सद्गुरु, गुरुस्वरूप आणि परमेश्वराला गंध किंवा कुंकू अर्पण करताना या अनामिकेचा वापर आपण केला पाहिजे. करंगळीच्या शेजारचं बोट आणि ऋषी, महर्षी, तपस्वी, योगी यांना करांगळीने कुंकू लावलं पाहिजे. हे आपल्या गुरु महाराजांना कुंकू लावायचं तर एकतर अनामिकेनं किंवा करांगळीने. ऋषी म्हणजे कोण? विवाह केलेले योगी ते ऋषी. आणि ऋषी तीर्थ या करंगळी खाली. आणि म्हणून नैवेद्य अर्पण करत असताना या 3 बोटांमधनं जल त्या पात्राभोवती फिरवल्या गेलं पाहिजे. मनुष्य, देव, ऋषी. त्याहून महत्वाची गोष्ट, हे जल फिरवत असताना पहिल्यांदा आपण वंदन केलं, प्रार्थना केली, आवाहन केलं आणि मग हे जल फिरवताना 3दा जल फिरवायचं एका पात्राभोवती. मी रेणुकेने जे सांगितलंय तेवढं सांगतो. मनुष्य, देव आणि ऋषी या तत्वांद्वारे हे अर्पण करायचं. 3दा पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा, पुन्हा एकदा प्रार्थना करायची की भगवंता, अरे जे तुझ्यासाठी केलेलं आहे हे स्वीकार कर, या नैवेद्याचं रूपांतर आता प्रसादात कर. ही प्रार्थना करायची. तोपर्यंत तो प्रसाद होत नाही. पाणी 3दा फिरवायचं, एकदा नमस्कार करायचा, पुन्हा एकदा 3दा पाणी फिरवायचं. परत लक्षात घ्या, पुन्हा एकदा 3दा पाणी फिरवायचं आणि मनोभावे वंदन करायचं. हे पूर्ण झाल्यानंतर नैवेद्याचं रूपांतर प्रसादात होतं. तोपर्यंत तो नैवेद्य असतो. तो परमेश्वराला या पद्धतीनं अर्पण केल्यानंतर त्याचं रूपांतर प्रसादात होतं. आणि रेणुका म्हणते की स्वामी, हा प्रसाद आता जठराग्नीला अर्पण करणार आहे. घरात कुठलाही सण वार, एखादं मंगल कार्य असलं की जसे यज्ञ याग हवन करून अग्नीला
आहुती अर्पण केल्या जायच्या त्या रेणुकेच्या विचारातनं आपण एखादी जोडी जेवायला बोलवतो ना घरी, की आज कुळाचार आहे, मग एक सत्पात्री चांगले सुयोग्य असे नवरा बायको आपण जेवायला बोलवतो, त्यांना जेवायला घालतो. म्हणजे नैवेद्य दाखवलेला प्रसाद पहिल्यांदा त्यांना अर्पण करायचा, तर तो जठराग्नीला अर्पण करून त्या परमेश्वरापर्यंत पोचवण्याची भावना त्या गोष्टीतून निर्माण होईल. म्हणून अग्नीला अर्पण करण्याऐवजी एखाद्या मनुष्याला, एखाद्या स्त्रीला, एखाद्या पुरुषाला ते सुग्रास प्रासादिक भोजन, सात्विक असं भोजन अर्पण करायचं. ही भावना जगन्माता रेणुकेनं सुरू. जसा अग्नी तसं जल. आणि मग तिनं एक एक गोष्ट जी अग्नी तत्वातून साधनेसाठी वापरली जात होती, तिनं जलतत्वातून अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. अग्नी तत्वानं देवाला ओवाळल्या जातं, तर जलतत्वानं अभिषेक केला. किती सुंदर विचारधारा आहे बघा, किती सुंदर विचार आहेत. आणि हे सगळं घडवणारी ती जगन्माता, जगदंबा, आदिशक्ती, परशुरामाची जननी, त्या भार्गवरामाची जननी, माहूर निवासिनी, साक्षात आदिमाया रेणुका. त्या रेणुकेनं हे संस्कार आपल्यावर केले. आणि म्हणून जेव्हा पूजा अर्चा कर्मकांड ही सगळी यज्ञ यागा व्यतिरिक्त जशी प्रचलित व्हायला लागली, तेव्हा तिनं एक अत्यंत मोलाची गोष्ट लक्षात ठेवली, की परमेश्वरापर्यंत पोचण्याचा अग्निमार्ग हा बंद करून चालणार नाही. पण त्याचबरोबर जलतत्वाचा उपयोग झालाच पाहिजे. आणि जलतत्वानंतर वायुतत्वाचा उपयोग झालाच पाहिजे. यज्ञामध्ये आहुती टाकल्या, यज्ञामध्ये समिधा टाकल्या की त्यांचा स्वाहाकार होतो, त्या जळतात. त्या जळल्या की त्यातनं धूम्र बाहेर येतो, धूर बाहेर येतो. धुराबरोबर तिथे ऊर्जा तयार होते. आणि जे जे त्या यज्ञात टाकलं ते श्वास मार्गाने तुमच्या शरीरात प्रवेश करत. आता एक अत्यंत मोलाची गोष्ट लक्षात घ्या, की परमेश्वराला याच समिधा, याच आहुती अन्नाच्या रूपानं, नैवेद्याच्या रूपानं, प्रसाद म्हणून ज्या वेळेला हे सगळं तुम्ही फॉलो करत असता, तेव्हा याच्या पुढली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती अत्यंत महत्वाची. चौकोनी मंडळ केलं, परमेश्वराचं आवाहन केलं, आवाहन केल्यानंतर मनोभावे वंदन केलं, संवाद साधला आपल्या आराध्याशी. अशी कल्पना करा की गणराया, गजमुख, सुमुख अशा त्या गणपतीची आपण या पद्धतीनं आराधना करतोय, उपासना करतोय. त्याला सुंदर जलयुक्त अभिषेक केला. अभिषेकानंतर त्याला हळदीनं विलेपन केलं, पुन्हा सुगंध तत्वांनी विलेपित करून मग शुद्ध जलानं त्याला पुन्हा अभिषेक केला, व्यवस्थित पुसलं, त्याच्या अंगांग नितळ अशा कापडानं पुसून घेतल्यानंतर त्याला वस्त्र घातली, अलंकार घातले, लाल वस्त्रावर त्याला सुंदर लाल फूल वाहिलं. आणि त्यानंतर नैवेद्य तयार करून चौकोनी मंडळ करून धातूच्या पात्रामध्ये त्या गणपती समोर ठेवला. त्याची मनोभावे प्रार्थना केली. मनोभावे प्रार्थना करून आवाहन केलं, गजमुखा, अरे ये बघ, तुला आवडतो तसा सुंदर नैवेद्य तुझ्यासाठी केलेला. हा मधुर असा नैवेद्य त्या गणपतीला आवाहन केल्यानंतर पाणी फिरवून अर्पण केला, पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा एकदा नैवेद्य दाखवला. आता जलतत्वानी अर्पण केल्यानंतर आता काय करायचं, तर आरती पेटवायची.
अग्निपूजन. आरती दीपामध्ये पेटवून त्या सुखकर्ता दुःखहर्ता आपल्याला माहिती आहे म्हणून ती आरती म्हणतो. ही आरती म्हणून त्याला ओवाळायचं. म्हणजे काय तर त्या अन्नातनं निघणारा सुगंध आता या आरती करत असताना त्या अग्नितत्वातनं पुन्हा त्या परमेश्वरापर्यंत पोचवायचं. आरती करायची. आरती करून झाल्यानंतर ते आरती घेऊन ते तेज हृदयात समाविष्ट करायचं, जिथनं रक्तामार्फत ते आपल्या सगळ्या शरीरात प्रवाहित होतं. आणि आरती घेऊन झाल्यानंतर त्या आरतीचं ताट देवासमोर ठेवल्यानंतर आता घाई नाही करायची. आता शांतपणे त्या परमेश्वरासमोर बसायचं. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जो नैवेद्य त्या परमेश्वराला दाखवलेला होता आता त्याचं रूपांतर झालंय ते प्रसादात. आणि हा प्रसाद भक्षण करण्यापूर्वी त्या परमेश्वराला वायू तत्वाच्या रूपानंही अर्पण करता आला पाहिजे. म्हणून त्या प्रसादासमोर बसायचं, ध्यान एकाग्र करायचं आणि जो नैवेद्य आपण परमेश्वराला दाखवलेला आहे त्याचा सुगंध घेण्याचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं, हे परमेश्वरा, आत्मारामा, मी जे सांगतोय हे रेणुकेनं जे सांगितलं, जे माझ्या गुरु महाराज मला सांगताय तेच मी तुम्हाला परत सांगतोय की रेणुकेची विचारशक्ती एवढी प्रगल्भ आहे, एवढं मोठं योगदान तिने आपल्याला दिलंय की तसं कुणीही दिलेलं नाही. आणि आज मी जे सांगतोय ते गुरु महाराजांच्या आशीर्वादानं असं काही सांगतो आहे जे अत्यंत मोलाचं आहे. नुसतं पाणी फिरवलं आणि प्रसाद वाटला असं नव्हे, तर तोच नैवेद्य जो तुम्ही विग्रह स्वरूपाला, मूर्ती स्वरूपाला दाखवलेला आहे तोच आता आत्मारामापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आत्मारामापर्यंत तो फक्त वायू तत्वातून जाऊ शकतो. म्हणून प्रसादासमोर बसायचं आणि शांतपणे आपल्या आराध्याचा मंत्र जप करत एक दीर्घ श्वास घ्यायचा. एक मंत्राचा आवर्तन दीर्घ श्वास घ्यायचा. एक मंत्राचा आवर्तन तो श्वास कोंडून ठेवायचा, कुंभक करायचा. आणि एक मंत्राचा आवर्तन डावीकडे बघून हळूहळू श्वास सोडून द्यायचा. पुन्हा परमेश्वराकडे बघायचं, पुन्हा एक दीर्घ श्वसन करायचं. असं कितीदा करायचं तर 3दा. आणि 3दा करून तो प्रसाद आत्मारामापर्यंत पोचतो आहे ही कल्पना करायची. आणि म्हणून रेणुका सांगते, बघा, तुम्ही अग्नि तत्वाचा आरतीच्या रूपानं उपयोग केला, जलतत्वाचा अभिषेक आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपयोग केला, वायू तत्वाचा नैवेद्य आत्मारामापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग केला, त्या आरतीतून मिळालेलं तेज जे परमेश्वरावरनं ओवाळून घेतलं आहे ते पवित्र असं तेज हृदयात भरून स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न केला. आणि हे ब्रह्मचैतन्य देहरूपी पोकळीच्या आत शिरून या 5ही तत्वांनी त्या परमेश्वराची आराधना, पूजा, साधना करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नैवेद्य सुद्धा कसा दाखवावा तर हा असा दाखवावा. आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात निश्चितच असेल, घरात 2 व्यक्ती असतील तर 2 वेगवेगळे नैवेद्य दाखवायचे का? नव्हे, एकच दाखवलेला पण चालेल, पण नैवेद्य दाखवण्याची क्रिया मात्र दोघांनीही करायला पाहिजे. तरच तो प्रत्येकाच्या
आराध्यापर्यंत, गणपतीपर्यंत, आराध्यापर्यंत, गुरु महाराजांपर्यंत, आपल्या आत्मारामापर्यंत पोचवण्यात आपल्याला निश्चित यश येऊ शकेल. आणि आता हा प्रसाद भक्षण कसा करायचा? सगळ्यात मोलाचं आजचं की हा नैवेद्य रूपानं परमेश्वराला अर्पण केलेला प्रसाद हातावर घेतला की आता तो कुणाही साठी कधीही काढून ठेवायचा नाही, घरी न्यायचंय, परत घ्या. पण एकदा हातावर प्रसाद आला की हातावर प्रसाद घेऊन डोळे मिटायचे. डोळे मिटून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईचं स्मरण करायचं, मग आपल्या वडिलांचं स्मरण करायचं, मग आपल्या गुरुवर्यांचं स्मरण करून या तिघांचं स्मरण केल्यानंतर मग आपल्या आराध्याचं स्मरण करायचं आणि त्या आराध्याला सांगायचं, कृष्ण आराध्य असेल किंवा गणपती आराध्य असेल, त्या आराध्याला, गणपतीला, त्या श्रीकृष्णाला सांगायचं, कृष्णा, हा नैवेद्य आता प्रसाद रूपानं मी भक्षण करणार आहे, पण हा तुझ्यासाठी आहे, तुझ्यापर्यंत पोचू दे, अशी त्या आपल्या आराध्याची प्रार्थना करायची. आणि मग तो प्रसाद तोंडात टाकायचा. शांतपणे तो मुखात ठेवलेला प्रसाद भरभर नाही खायचा, हळुवार खात त्यातला मधुर रस त्या परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आपल्यापर्यंत पोचला आहे अशी कल्पना करत त्या प्रसादाचं सत्वभावाने भक्षण करायचं. ही आज्ञा जगदंबा रेणुकेनं जमदग्नींना केली. ही कथा, हे सगळं जमदग्नींना रेणुकेनं सांगितलं, तेच गुरु महाराजांनी मला सांगितलं आणि तेच मी आज तुम्हाला कथन केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.